4 वर्ष झालीत. आजपर्यंत मी माझ्या माहेरच्या लोकांशी बोलत नाहीये. ते बरं आहे की सुलोचना वहिनी मला अधूनमधून कॉल करता, म्हणून बाबांच्या तब्येतीबद्दल तेवढे कळते. तेवढ्यातच वहिनीचा कॉल आला. हॅलो मनीषा ताई, कशा आहात तुम्ही? मी म्हणाले, ठीक आहे वहिनी. तू कशी आहेस? वहिनी म्हणाली, मी ठीक आहे ताई, पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखं म्हणतात की मला मनीषाला भेटायचं आहे. एकदा पाहायचं आहे तिला. त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिली. काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता. तेव्हा अर्णवने मला आवाज दिला. काय झालं मनीषा? अशी का फोन घेऊन उभी आहेस? अर्णवचा आवाज ऐकून मी भानावर आले. मी फोन ठेवून दिला आणि रडायला लागले. मला रडताना पाहून अर्णवने मला सोफ्यावर बसवले, मला पाणी दिले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले, काय झाले मनीषा? अशी का रडत आहेस? काहीतरी सांग. कुणाचा फोन आला होता? नेमकं काय झालं आहे? मी म्हणाले, सुलोचना वहिनीचा फोन आला होता. तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि सारखं माझं नाव घेत आहेत. त्यांना मला भेटायचे आहे. त्यांना माझी आठवण येत आहे. माझे बोलणे ऐकून अर्णव बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले, मनीषा मला सांग, खरंच तुला तिकडे जायचे आहे का? तुझी इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. तेव्हा मी खाली मान घातले. ते पुढे म्हणाले, पण मागच्या वेळेस तुझ्या माहेरी तुझा खूप अपमान झाला. तू खूप आजारी होतीस आणि त्या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पूर्ण 1 महिना लागला होता. तेव्हा एवढे काही घडले आणि तेव्हा तुझ्या बाबांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. म्हणूनच तू तिथे कधीही न जाण्याचा निर्णय घेतला होतास. पण तरीही तुझी इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. असे बोलून अर्णव घड्याळाकडे पाहत म्हणाले, मनीषा चल, उठ, मला चहा नाश्ता दे. ऑफिसला जायला उशीर होतोय. तेव्हा मी तोंड धुतले आणि किचनमध्ये गेले. नाश्ता करून अर्णव ऑफिसला गेले. त्यानंतर मी पुन्हा सुलोचना वहिनीला कॉल केला आणि तिला विचारले, नयन वहिनी पण येणार आहे का? सुलोचना वहिनी म्हणाली, मी त्यांना फोन केला आहे, पण आता माहीत नाही ते येणार आहेत की नाही. पण ताई, तुम्ही काय येत नाहीत? आहो ताई, बाबांना खरंच तुमची खूप आठवण येत आहे. त्यांना फक्त आणि फक्त तुम्हाला भेटायचे आहे. आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात? ताई मला सांगा, आम्ही तुमचे कोणीच नाहीत का? जाऊ द्या, आमचा नाही पण बाबांचा विचार करून तरी या हो. असे सुलोचना वहिनी रडवेल्या आवाजात म्हणाली. आता मला सुद्धा रडू यायला लागले, कारण माझ्या डोळ्यासमोर बाबांचा चेहरा येत होता. मी म्हणाले, मी येत आहे वहिनी. त्यानंतर मी अर्णवला फोन करून सांगितले की मी बाबांना भेटायला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच मी नाशिकला जायला निघाले. अर्णव मला बस स्टँडला सोडायला आले होते. ते फक्त मुलांच्या परीक्षांमुळे माझ्याबरोबर येऊ शकले नाहीत. त्यांनी मला बसमध्ये बसवले आणि मला म्हणाले, बाबांची काळजी घे आणि तिकडे कुणाला काहीही बोलू नकोस आणि तुझीही तब्येतीची काळजी घे. तेव्हा मी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. काही मिनिटातच बस निघाली. मी माझ्या सीटवर जाऊन बसले. बस वेगाने धावायला लागली. मी बसमध्ये तर बसले होते, पण माझे मन बालपणामध्ये हरवून गेले. बालपणीच्या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर धावपट्टूसारखे जशाच्या तशा धावत होत्या. आम्ही मध्यमवर्गीय असूनही खूप सुखी होतो. आमच्याकडे भौतिक सुविधा नव्हत्या, पण आनंदी आनंद कुटुंब होतं आमचं. आई बाबा, आम्ही 3 भावंड आणि आजी आजोबा असे आम्ही 7 जण होतो. दिवसभर आमची तिघांची मस्ती आणि आजी आजोबांची बडबड आणि आमचं काही चुकलं तर आईचं खोटं खोटं ते रुसणं, रागवणं. त्यामुळे घर कसं भरल्यासारखं वाटायचं. पण माझे बाबा खूप शांत असायचे, किंवा असेही म्हणता येईल की त्या क्लर्कच्या नोकरीमध्ये घर कसे भागवायचे या विचारामध्येच ते नेहमी असायचे. बाबा काहीही बोलत नसले तरीही आईला बाबांच्या मनातील ओळखता येत होते. जर आम्ही तिघांनी कधी कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे. बाबांचे ऑफिस 8 किलोमीटर लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलने जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे. पण तरीही संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे. मोठा दादा अजित अभ्यासात खूप हुशार होता. 2 नंबरचा विजय दादा मात्र एवढा हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी, नेहमीच काठावर पास होणारी. त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्न, सगळ्या आशा अपेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या. त्यामुळे दादाची सर्व डिमांड मान्य व्हायची. महागडे ट्युशन्स, शाळेला जाण्यासाठी बस,
तसेच त्याला आवडतील ते कपडे, बूट हे सर्व बाबा त्याला तो मागेल तेव्हा त्याला घेऊन द्यायचे. आणि दादासुद्धा आईवडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला. तो शाळा, कॉलेज यामध्ये टॉपर होताच, पण नंतर MBAमध्ये देखील तो टॉपर राहिला. पण जसजसा तो पुढे शिकत होता तसतसे आईचे दागिने कमी कमी होत होते. आता फक्त आईकडे तिचं मंगळसूत्र होतं. तेही तिच्या लग्नाचं असल्यामुळे बाबांनी त्याला हात लावला नव्हता. कान, नाक, हातामध्ये खोटे दागिने होते. तेव्हा मी कधी आईला विचारायची की आई, तुझे ते सोन्याचे दागिने कुठे गेले? तेव्हा ती हसून म्हणायची, मी कपाटात ठेवून दिले आहेत. आणि मलाही हे खरे वाटायचे. अजितदादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली. त्या दिवशी तर आमच्या घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला. बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा कर्ता झाला, त्यामुळे मी निवांत राहणार. मला यापुढे कशाचीही काळजी करायची गरज नाही. दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे, बूट आणि त्याच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सावकाराकडून कर्ज काढले. दादा मुंबईला निघून गेला आणि इकडे आई बाबा आता इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत या आशेवर होते. एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आई बाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले होते. बाबा म्हणत होते, अजित जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊयात. तुझे आता वय झाले आहे की करशील तूही, तुझी कंबरसुद्धा खूप दुखते. तेव्हा आई म्हणाली, नाही, आता तरी वॉशिंग मशीनची काही गरज नाही. त्याआधी आपण तुमचे डोळे चेक करूयात. तुम्ही सांगत नसलात तरी मला माहीत आहे की आता तुम्हाला नीट दिसत नाही आणि आपण सावकाराकडून जे थोडेफार कर्ज उचलले तेही तर फेडायचे आहे आपल्याला. मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, तुमची नजर कमजोर झाली आहे. मी मनात म्हणाले, दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने 70,000मधून फक्त 7,000 बाबांच्या अकाउंटवर जमा केले. तो म्हणाला, पहिल्या पगारातून त्याला ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे. ऑफिसमधले सगळेच पार्टीची डिमांड करत आहेत. आपले नेहमीचेच खर्च आहेत. या महिन्याला समजून घ्या मला. पण हे काही पहिल्या महिन्यासाठीच नव्हते, तर प्रत्येक महिन्याला हे असेच चालू झाले. कधी म्हणे त्या ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे, मोबाईल घ्यायचे आहे, तर कधी त्याला PGतून शिफ्ट होऊन मित्रांच्या फ्लॅटला राहायला जायचे आहे. त्यानंतर काय तर त्याने लॅपटॉप खरेदी केला. विजयदादा BComच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इंटरमध्ये. अजून 4 वर्षात बाबा रिटायर होणार होते. तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाचीसुद्धा काळजी वाटायला लागली होती. त्यांनी आपल्या पूर्ण काळजीचा, चिंतेचा उपाय म्हणून अजितदादाकडे पाहिले होते. आणि का पाहू नये? प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आईवडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असतातच. पण असे काही झाले नाही. दादा कधी 2,000 तर कधी 4,000 रुपये द्यायचा आणि त्याची काही ना काहीतरी मजबुरी आहे असे सांगायचा. त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी CEO होती. त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि तसेही त्याच्या बॉसला सुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असता म्हणा. 6-7 महिन्यातच साखरपुडा करायचे ठरले, तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये, अगदी ग्रँड पद्धतीने. दादाचे आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्याची तिकिटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हाला घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडे खरेदी केले. कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोने म्हणजेच नयन वहिनीने आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाल्यानंतर आम्ही एका बाजूला खुर्चीवर बसलो. त्यानंतर ना अजितदादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला, ना नयन वहिनी किंवा तिचे बाबा आमच्याकडे आले. एंगेजमेंटला जसे दुसरे पाहुणे आले होते तसेही आम्हीही आमच्या दादा वहिनीला फक्त लांबून पाहत बसलो. आमच्या सगळ्यांमध्ये आमची आई खूपच खुश होती, कारण आज तिच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होता. परंतु बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले होते, कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही. आता तो आमचा विचार करणार नाही. आता तो तर आमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. साखरपुडा झाल्यानंतर लग्नही फक्त 10 दिवसानंतर होते, कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी अमेरिकेला जायचे होते. असो, दादाचे लग्न झाले आणि आम्ही सगळे घरी परत आलो आणि तो 3 वर्षासाठी अमेरिकेला निघून गेला. पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ विजय अचानक मोठ्या झाल्यासारखा वागू लागला.
त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, बाबा तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना. मी तुम्हा तिघांना कधीही एकटे सोडणार नाही. पण तेव्हा बाबा त्याहीही बोलले नाही. विजयदादाने कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झामनंतर एका ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करायला लागले. 2 वर्षांनी विजयदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजेच अर्णवबरोबर झाले. त्यावेळेला अर्णव बँकेमध्ये कॅशियर होता, पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे. माझ्या लग्नाला दादा वहिनी आले नव्हते, कारण तेव्हा ते अमेरिकेत होते. माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने विजयदादाचे लग्न झाले. तेव्हा लग्नाला अजितदादा आला होता. वहिनी आली नाही, कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती. माझ्या आईने तिच्या मोठ्या सोनेची वाट पाहत असताना आपले प्राण सोडले. पण नयन वहिनी कधीही आईबाबांना भेटायला आली नव्हती. धाकटी वहिनी सुलोचना खूप चांगली होती, अगदी माझ्या आईप्रमाणे. तिनेच आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळले. आमच्या बाबांना तर तिने अगदी आपल्या बाबांसारखे जपले. अर्णवची ट्रान्सफर जेव्हा नाशिकहून पुण्याला झाली, तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते, पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून. तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली. विजयदादा आणि सुलोचना वहिनीला सुद्धा याबद्दल ठाऊक होते. 2-3 वर्ष असेच निघून गेले. या दरम्यान मला काही नाशिकला जायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकता पडली नाही. पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले. तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर जेव्हा पहिल्यांदाच मोठी वहिनी आली, आईचं 10वं झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले, कारण अर्णवची ऑफिस होती आणि मुलांची शाळाही होत्या आणि मी इथे थांबले असते तर त्यांची खाण्याची आबाळ झाली असती, म्हणून मला जाणे भागच होते. तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले, मनू आता तू तुझे दागिने घेऊन जा बाळा. तुझी आई होती तेव्हा तिने सांभाळले, पण मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकत. तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले. तेव्हा मोठी वहिनी आली आणि म्हणाली, अरे वा, आईला जाऊन आज 10 दिवससुद्धा झाले नाहीत आणि मुलीच्या मनात आईच्या दागिन्यांविषयी लालच निर्माण झाली. मनीषा, आईच्या दागिन्यांवर सगळ्यांचाच सारखा अधिकार आहे. त्यामुळे मनीषाताई, असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार? ते काही नाही, पण दागिन्यांची वाटणी होईल, तीही समान. हे ऐकून मी सुद्धा चकित झाले. मी म्हणाले, वहिनी, हे दागिने माझे आहेत, मी आईकडे ठेवायला दिले होते. ती मोठ्या आवाजात म्हणाली, मनीषाताई, तुम्ही तर हद्दच केलीत. खोटं बोलण्याचीही काही सीमा असते. चोर तो चोर आणि वर शिरचोर. वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली. नयन वहिनी पुन्हा म्हणाली, ही मनीषा बाबांना फसवून तिच्या गोड गोड शब्दांच्या जाळ्यात अडकवून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाली आहे. तेव्हा सुलोचना वहिनी म्हणाली, नाही नयनताई, मनीषाताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते. आईकडे तर फक्त त्यांचे मंगळसूत्र शाबूत होते, बस, जे बाबांनी कधीही त्यांना गळ्यातून काढू दिले नाही. तेव्हा नयन वहिनी म्हणाली, हो हो, तू तर तिची बाजू घेऊन बोलणारच ना, कारण तुम्ही दोघी मिळून त्या दागिन्यांचा हिस्सा करणार असाल. पण माझं काय? तेव्हा मी म्हणाले, वहिनी, तू तुझी हद्द विसरायला लागली आहेस. अगं, तुला तिच्या पायाच्या धुळीची सुद्धा सर येणार नाही. या सुलोचना वहिनीने आम्हा सगळ्यांना सांभाळले आहे, आईबाबांची सेवा केली आहे, तेही निस्वार्थपणे. तिने कधीही कशाचीही अपेक्षा ठेवली नाही. मी असे बोलताच लगेच अजितदादा मोठ्या आवाजात म्हणाला, तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही? मोठ्या वहिनीशी असे बोलतात का? एकतर चोरी करत होतीस आणि आता पकडली गेली आहेस, तरीही वरून काहीही बोलतेस. असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे? की तू दागिने चोरत नव्हतीस? पण ते आता सिद्ध झाले आहे की तू दागिने चोरत होतीस. दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते. अर्णव आणि माझी मुले तिथेच उभे होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता. मी म्हणाले, अरे तू तर काही बोलूच नकोस, 1 नंबरचा स्वार्थी आहेस तू. निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावू नकोस. दादा, ज्या आईवडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले, फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जबाजारी झालेत. आईकडे एकही दागिना राहिला नाही. तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीला भेट दिले. त्या बदल्यात तू काय केलेस? अरे तू तर तुझ्या आयुष्यातून त्यांना कधीच बाजूला केले आहेस. कमीत कमी जन्म देणाऱ्यांसोबत तरी न्यायाने वागला असतास तर फार बरे झाले असते. दादा, देवाच्या काठीला आवाज नसतो, तरी वेळ आल्यावर बरोबर पडते, हे विसरू नकोस. तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस. आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत, पण देव ना करो उद्या उठून तुझा मुलगा तुझ्यासोबत. मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्या दादाने माझ्या कानाखाली दिली. तो दुसऱ्या गालात मारणार होता तेवढ्यात अर्णवने त्याचा हात पकडला आणि म्हणाला,
बस करा अजितदादा, खूप सहन केले, खूप ऐकून घेतले आहे तुमचे, पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईल की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात. असे बोलताच अजितदादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली. आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला. त्याने तो बेडकडे जाऊन पडला. बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते, पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भानावर नव्हते. त्यांना घरात काय चालले आहे हे समजत नव्हते. बाबांना असे गप्प असलेले पाहून मला खूप वाईट वाटले. मला वाटले की बाबांनी माझ्या बाजूने बोलायला हवे होते, पण असो, तसे काही झाले नाही. म्हणून मला बाबांचाही राग आला होता. म्हणून मी त्यांच्याशीही बोलत नव्हते. घरात फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे सुलोचना वहिनी. तिच्याशी बोलणं होत होतं, तेही अर्णवला चोरून, कारण माझ्या माहेरी त्यांचाही अपमान झाला होता. विजयदादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले, नाहीतर आज 2 भावांमध्ये महाभारत झाले असते. मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले, बाबा नकोयत मला ते दागिने, देऊन टाका या वहिनीला, आणि यानंतर मी या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. आजपासून मला माझे माहेर तुटले. आता माझ्या या घराशी आणि इथल्या लोकांशी काही एक संबंध नाही. आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन माझ्या घरी निघून आले. सुलोचना वहिनी आम्हाला थांबवत होती आणि आज हे सर्वच जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले होते. आता या गोष्टीला 4 वर्ष झाली होती. मला असे वाटले बाबा आता जरा सावरले असतील. सुलोचना वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून. मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त अर्णवचा झालेला अपमान सहन होत नव्हता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा. मध्यंतरी विजयदादा आणि सुलोचना वहिनी मला भेटायला पुण्यात सुद्धा आले होते. त्यांनी मला खूप समजावले, पण तरीही मी माहेरी गेले नाही. पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहवले नाही. चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले. नाशिक आले होते, डोकं गरगरत होतं म्हणून मी चहा घेतला. मी माझे सामान घेऊन बसमधून उतरले तेव्हा एक तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली. त्यांच्याबरोबर विजयदादाची मुलगी कुसुम होती. ती सुद्धा 4 वर्षामध्ये बरीच मोठी झाली होती. ती म्हणाली, हाय आत्या, कशी आहेस? मी ठीक आहे बाळा, तू कशी आहेस? असे म्हणत मी तिला मिठी मारली. त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले. तो म्हणाला, मी साहिल, कुसुमचा मित्र असे म्हणून त्याने मला वाकून नमस्कार केला. मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला. घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले. बाबा खूप कमजोर झाले होते. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी बाबांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले. ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले. तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली. ती म्हणाली, मनीषाताई, बाबा तुमची खूप आठवण काढत होते. बरे झाले तुम्ही आलात. कालपासून तर बोलणंही बंद झालं आहे बाबांचं. जास्त करून आता इशारेच करतात. मी वहिनीला म्हणाले, वहिनी माझे मन रागाने भरले होते. आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का नाही आले आणि का नाही बोलले माझ्या बाबांची. माझे बाबा ज्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले, मग का दाखवला मी एवढा राग? तेव्हा तर आई बाबांना सोडून गेली होती, पण मला का एकदाही वाटले नाही माझे बाबा मनातून एकटे पडले असतील. त्यांना एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार तेव्हा का आला नाही माझ्या मनात? मी असे बोलताना बाबांनी त्यांच्या थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले, बाळा आता काही बोलू नकोस, तू आली माझ्यासाठी हे खूप आहे. वहिनी म्हणाली, ताई तुम्ही प्रवास करून थकले असाल, त्यामुळे जेवण करून थोडा वेळ आराम करा. मी उठले. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा म्हणजेच साहिल दिसला. तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या पायांची मालिश करायला लागला. मला आश्चर्य वाटले की हा कुसुमचा मित्र आहे, तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे? मी एवढे लक्ष दिले नाही. मला वाटले खूप संस्कारी मुलगा आहे आणि मी बाथरूमकडे जायला निघाले. पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला. मी पडणार तेवढ्यात धावत येऊन साहिलने मला सावरले. त्यानेच मुरगळलेल्या पायाला बाम लावून दिला आणि म्हणाला, सावकाश आत्या. त्याच्या तोंडातून आत्या हा शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले. त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले. वहिनीने जेवण बनवले होते. दादा, वहिनी, कुसुम आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तेवढ्यात सुलोचना वहिनीने साहिलला आवाज दिला, साहिल तू सुद्धा जेवायला ये. तेव्हा साहिल आला आणि म्हणाला, मी आजोबांबरोबर जेवण करेन. असे बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आतमध्ये गेला. मी जेवता जेवता वहिनीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. वहिनी म्हणाली, ताई हा साहिल आपल्या अजितदादांचा मुलगा आहे. खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे. बाबा आजारी आहेत हे त्याला ठाऊक झाले तेव्हा दादा आणि नयन वहिनी येणार होते, पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले.
त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती. तेव्हा भांडण झाले होते. तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा अजितदादा आणि नयनताईंना खूप रागवले. बाबांना तुमच्याशी बोलायचे होते, पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होतात की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची. बाबांनी एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही बोलला नाहीत. तुम्ही माझ्याशी फक्त बाबांच्या व आमच्या तब्येतीबद्दल बोलायच्या. मला वाटले की मी तो काही विषय काढला तर तुम्ही माझ्याशीही बोलणार नाहीत, म्हणून मी काही बोलले नाही. पण सॉरी, तुमचा कॉल आल्यावर मी तुमचा आवाज बाबांना आवर्जून ऐकवायचे. त्यांना खूप बरं वाटायचं. आणि हो, साहिलने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की अजितदादा आणि नयन वहिनीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजाल आणि त्याच्याशी बोलणे टाळले तर, म्हणून तो काही बोलला नाही. मी पाहिले तर साहिल दरवाजाच्या मागे उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता. बहुतेक तो रडत होता. मला खूप वाईट वाटले. मी त्याला आवाज देऊन बोलावले. तो माझ्याजवळ येऊन बसला. आत्या, मला तर माहीतच नव्हते की माझे एवढे प्रेमळ कुटुंब आहे, ज्यात काका, काकू, छोटी बहीण, माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे. म्हणून मला लहानपणापासून आईबाबांनी अमेरिकेच्या हॉस्टेलमध्ये टाकले होते. बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता, त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे. म्हणून काकूने सांगितले की तुला एक आत्यासुद्धा आहे. त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले, पण तुमच्याशी फोनवर बोलायची माझी हिंमत झाली नाही. मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूकसुद्धा कबूल केली. आजोबा खूप सॅड होते, पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. आत्या, एक चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का? आणि मम्मी पप्पांचे सोडा, पण मी तर तुमचा भाचा आहे. त्यांच्या चुकीची शिक्षा तुम्ही मलाही द्याल का? असे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते. माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते. मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली. मी म्हणाले, तू तर खूप चांगला आणि गोड आहेस रे बाळा. दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखीनच बिघडली. साहिलने अजितदादा आणि नयन वहिनींना फोन केला होता आणि ते लगेच आले. त्यांना आलेले पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले. तेव्हा अजितदादाने माझा हात पकडला. तो म्हणाला, तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का मनू? मला सांग, फक्त मोठेच लहानांना माफ करतात का? कधी कधी मोठेसुद्धा चुकू शकतात. तेव्हा लहानांनी सुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत की नाही, यावर मी काहीही बोलले नाही. पण तेव्हा नयन वहिनीने पुढे येऊन माझे पाय धरले. ती मला म्हणाली, ताई, मी तुमचा खूप अपमान केला आहे, पण आता मी मनापासून तुमची माफी मागत आहे. मला फक्त एकदा माफ करा. तेव्हा मी तिला उठून तिच्या गळ्यात पडले. वहिनी, तुला चूक समजली यातच सर्व काही आले. आम्हा दोघांना गळ्यात पडलेले बघून साहिल आला आणि म्हणाला, थँक्यू ब्युटिफुल आत्या. बाबांनी सुलोचना वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला. तेव्हा वहिनीने कपाटाची चावी मोठ्या दादाकडे दिली. दादाने लॉकर उघडून त्यातील दागिने माझ्या हातात ठेवले आणि हात जोडले. मी म्हणाले, दादा, हात जोडू नकोस. अरे, गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती. नवऱ्याचा मान तो माझा मान आणि नवऱ्याचा अपमान तो माझा अपमान ना रे. त्यामुळेच मला खूप राग आला होता. दादा म्हणाला, मनू, झाले गेले सर्व विसरून जाऊयात. बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भाऊंनी त्यांच्या डोळ्यासमोर एकत्र व्हावेत. म्हणून ते भरलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते. त्यांनी परत इशाराने आम्हाला जवळ बोलावले आणि आमच्या तिघांचे हात एक दुसऱ्यावर ठेवून आम्हाला आशीर्वाद दिला. मीही त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि अजितदादाच्या गळ्यात पडले. आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना आपल्या शेवटच्या क्षणी आम्हाला एकत्र होताना पाहायचे होते. मी अर्णवला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अर्णव घरी निघून गेले. मी 10व्या दिवसापर्यंत थांबले. 10व्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना अजितदादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आता तुझ्यासाठी आणि विजयसाठी मी बाबांच्या जागी आहे. तुम्ही दोघांनीही स्वतःला एकटे समजायचे नाही. त्यानंतर मी आई बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले. आता आमच्या नात्याची गाठ खूप घट्ट बसली होती, तीही कधीही न तुटण्यासाठी. काही गोष्टी कुटुंबातील लोकांसाठी विसराव्या लागतात. एका गोष्टीमुळे जर आपल्या गोड नात्यांमध्ये फूट पडत असेल तर त्या वाईट गोष्टीला विसरण्यातच सगळ्यांचे भले असते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.